नमस्कार मित्रमंडळींनो, आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण आषाढी वारी कधी आणि कशी सुरू झाली याबद्दल माहिती जाणून घेऊया. आषाढी वारी म्हणजे एक आनंद सोहळा असतो. महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच असतो. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. प्रस्थान सोहळे पार पाडत ज्ञानोबा तुकाराम गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील. पण वारी म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आणि उद्दिष्ट काय याविषयी क्वचितच माहिती असते. हाच हरिमय इतिहास, वारीची दिव्य परंपरा आज आपण अगदी सोप्या आणि साध्या शब्दात उलगडणार आहोत. ऊन पावसाची चिंता कोण करी, पंढरीची वारी करी वार करी, असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त पंढरपूरला भेट देतात. वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी करतात आणि वारीचा आनंद घेतात. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरपूर वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे. इसवी सन 1685 संत तुकाराम महाराज यांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरविले. संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले. तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती. पण पुढे काही कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते. पंढरपूरला वारीतून जाण्यासाठी 4 तीर्थयात्रा असतात: चैत्रवारी, कार्तिकी वारी, आषाढी वारी आणि माघी वारी. यापैकी कोणत्याही एका वारीतून वारकरी पंढरपूरला जातात. तर या 4ही वारींबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. चैत्रवारी. चैत्र महिना हा हिंदू संस्कृतीतील आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिला महिना आहे. चैत्र शुद्ध एकादशीला म्हणजेच महिन्यातील 11व्या दिवशी पंढरपूर येथे वर्षातील पहिली यात्रा भरते, ज्याला कामदा एकादशी म्हणून देखील ओळखले जाते. आणि एकादशी दिवशी देखील वारकरी, विठ्ठल भक्त आणि भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतात. कार्तिकी वारी. पंढरपूरमध्ये कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला कार्तिक यात्रा साजरी केली जाते आणि या दिवशी भगवान विठ्ठल झोपेतून उठतात अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच विठ्ठल भक्त, वारकरी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात. यामध्ये उत्सवाचा एक भाग म्हणून चंद्रभागा नदीच्या काठावर सर्व भाविक एका ठिकाणी येऊन कीर्तन आणि भजन साजरे करतात. माघी यात्रा. माघी यात्रा ही माघ महिन्यातील शुद्ध एकादशीला भरते आणि या एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते. तर इतर दिवसांप्रमाणे या दिवशीही पंढरपूरचे संपूर्ण वातावरण भक्तिमय असते आणि याच दिवशी देखील पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. आषाढी यात्रा.
वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे वारकरी आणि विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात. भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की या आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते. तसेच या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो. या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात. आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे 24 तास सर्व भाविकांसाठी खुले असते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, संत तुकाराम महाराजांची पालखी आणि बाकी सर्व पालख्या आणि दिंड्या या सर्व आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात आणि पुढे पंढरपूरकडे निघतात. तेथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरी याचा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते. ही मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने जाते. हा संपूर्ण उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपतो, ज्याला गोपाळकाला असेही म्हणतात. पालखी ही 1000 वर्ष जुनी परंपरा आहे, ज्या प्रथेचे पालन वारकरी आजही करतात. आणि दिंड्यांमध्ये वारकरी एकत्र येऊन गाणे, नृत्य, फुगडी इत्यादी खेळ खेळून ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करून हा उत्सव साजरा करतात. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण जे आषाढी वारीबद्दल माहिती जाणून घेतली ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.